मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहतोय की रेवा आणि तामणकर दोघं घरी आलेले असतात. रेवा ही हॉलमध्ये आता शांतपणे बसलेली असते. त्या दरम्यान आता तिला रमा आणि अक्षय बोललेलं आठवत असतं. तिला आठवत असतं अक्षय म्हणालेला असतो की इथे तुझी ही नाटकं चालणार नाहीत. नाही म्हणजे पूर्वी तुमच्या ह्या रेवाने आम्हाला त्रास दिला आणि आता तुम्ही. त्याबरोबर रमा म्हणते पण काहीही असलं ना तरी प्रत्येक वेळी जिंकणार रमा अक्षय हे मात्र लक्षात ठेवायचा तू रेवा. बघितलंस ना नेहमीच. आणि हो ओ तामणकर, तुम्हाला आमची सवय माहीत नाही आहे पण तुमच्या ह्या डार्लिंगला विचारा, तिला माहिती आहे. त्याबरोबर त्या ठिकाणी तामणकर येतो. तामणकर रेवाला विचारतो काय झालं स्वीट हार्ट, तू अशी गप्प का आहेस. त्याबरोबर ती म्हणते हे बघ विशू, तू तर मला ओळखतोस. आपली ओळख ही पहिल्यांदा तुरुंगातच झाली होती आणि तेव्हाच तू माझ्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतलास. पण नेमकी मी तुरुंगात का गेले, नेमकं तिकडे काय घडलं, ह्या सर्व गोष्टी अजूनही तुला माहीत नाही आहेत आणि मला माझा भूतकाळ आज तुला सांगायचा आहे विशू. विश्वनाथ म्हणतो हे बघ, मला तुझा भूतकाळ जाणून घेण्यात काहीच रस नाही आहे. जे घडून गेलं आहे ते घडून गेलं आहे. माझ्यासाठी आत्ताची तू आत्ता कशी आहेस हे महत्त्वाचं आहे आणि आत्ता मला तुला त्या जुन्या गोष्टींवरून जज करायचंच नाही आहे. त्यावर मग रेवा म्हणते विशू तरी पण मला तुला माझा सगळा पास्ट सांगायचा आहे. मी आज अक्षय रमांची बाजू का घेतली, मी आज त्यांची साथ का दिली, हे सगळे प्रश्न पडले असतील ना तुला. तर विशू माझ्यामुळे ना त्यांनी खूप काही भोगलं आहे आणि म्हणून मी त्यांची साथ दिली आणि मला आज तुला माझा तो काळा पास्ट सांगूनच टाकायचा आहे. विशू म्हणतो बरं ठीक आहे, तुला जे सांगायचं आहे ना ते सांग, जे बोलायचं आहे ते बोल. त्याबरोबर हे ऐकून मग रेवा म्हणते ठीक आहे विशू, मग मी तुला आता सगळं काही अगदी पूर्वीपासून सांगायला सुरुवात करते, सुरुवातीपासून. विश्वनाथ म्हणतो हो ठीक आहे. आणि मग आता रेवा ही विशूला म्हणू लागते आणि हो एक महत्त्वाची गोष्ट विशू, मी तुला हे सगळं सांगते पण ह्यानंतर तुला जे वाटेल ते तू करू शकतोस. नाही म्हणजे तुला माझ्या आयुष्यातून निघून जावंसं वाटलं तरीही तू जाऊ शकतोस. विशू म्हणतो डार्लिंग काय बोलतेस तू, हे मी कधी तुला सोडण्याचा विचारही करू शकत नाही. हा विश्वनाथ तांबेडकर तुझ्यासाठी जग हलवू शकतो, इकडचं तिकडे करू शकतो, माहिती आहे ना. त्यावर ती म्हणते हो विशू. पण त्याबरोबर मग आता ती म्हणते मी तुला पुढे सांगते आणि मग ती सांगू लागते. दुसऱ्या बाजूला आता इकडे रमा जी आहे ती अक्षयची वाट बघत खोलीत बसलेली असते. अक्षय खोलीत येताच रमा आता कानातले वगैरे काढून ठेवू लागते. अक्षय म्हणत असतो कितीतरी वर्षांनंतर आज पुन्हा मुकादम कुटुंब नव्याने एकत्र आलं. उद्या गुढीपाडवा आहे, आपण एकत्र गुढी उभारणार आहोत सगळे आणि उद्या ना आपण आई आजीला काहीही शंकेची म्हणजे अजिबात तक्रार करायला संधीच नाही सोडायची. त्यावर रमा काहीच बोलत नसते, ती फक्त पाय हलवत बसते. अक्षय म्हणतो अगं ए, तुझ्याशी बोलतोय ना मी, मग अशी काय बसली आहेस, काहीतरी बोल ना. त्यावर रमा ही काहीच बोलत नाही. अक्षय म्हणतो अगं काय झालं रमा, बोल ना काय झालं, अजूनही तू त्या रेवाचा विचार करतेस का हां. त्यावेळी रमा म्हणते बाहेरच्यांचा विचार मी कशाला करू, इथे घरातले जखमा द्यायला काही कमी आहेत का, तर बाहेरच्यांचं मी मनावर घेऊन बसू. त्यावर अक्षय म्हणतो जखमा द्यायला, एक मिनटं ए रमा काय झालं आहे प्लीज, मला तू व्यवस्थित सांगशील का नेमकं काय झालं आहे ते, मला कळणार नाही तर मला कसं हे होईल, काय झालं. रमा म्हणते बाहेर सगळ्यांच्या समोर काय म्हणालात हां. त्याबरोबर अक्षय म्हणतो बाहेर ओ अच्छा हां अगं रमा ते मी गमतीनं म्हणालो. हो खरंच ती सगळी गंमत होती, म्हणजे ते लोक मला बोलत होते म्हणून मी पण गमतीत म्हणालो गं, माझ्या मनात तसं खरं काहीही नव्हतं. रमा ऐक ना माझं. त्यावर रमा म्हणते काही नाही या काही नाही, आता तुम्ही ना खोटं बोलताय, आता उगाच माझं मन राखण्यासाठी हे काहीतरी बोलताय. तुम्हाला काय वाटलं होतं की तुम्ही काहीही बोलाल आणि मी ऐकेन म्हणून ना हां. काय तर म्हणे माझ्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पडल्यात का, मी सुरकुत्या मोजत असते ना आरशामध्ये हां. आपल्या बायकोला असं बोलताना काहीच वाटत नाही का हो तुम्हा पुरुषांना, असं कसं बोलू शकता तुम्ही. त्याबरोबर मग अक्षय म्हणतो अगं ए रमा ऐक ना, अगं मी असं का बोलू, अगं मी गमतीत म्हणालो होतो, एक जस्ट त्यांनी मला बोलले म्हणून मग मी पण त्यांना बोललो, बस बघ तू इकडे बघ,
बघ ना इकडे. रमा बघत नसते. मग अक्षय रमाला आरसा दाखवू लागतो. तर रमा उठून आता बाजूला उभी राहायला जाते. अक्षय म्हणतो रमा अगं पण. त्यावर रमा म्हणते काही ऐकायचं नाही आहे मला. तुमच्या मनात जे होतं ना तेच तुम्ही बोललाय. आणि खरं सांगू का, तुमच्या मनात हेच आहे की माझ्या चेहऱ्यावर आता सुरकुत्या पडत आल्यात. तुमच्या ना सबकॉन्शियस माइंडमध्ये ते सेव्ह झाले. अक्षय म्हणतो ए रमा आहे गप्पा, उगाचच्या उगाच काहीतरी बडबडू नको. रमा म्हणते मी नाही, तुम्ही खोटं बोलताय. अक्षय म्हणतो अगं बाई. त्यावर रमा आता त्याच्याकडे बघते. अक्षय म्हणतो अगं तरुणी अगं मी ऐक तरी काय म्हणतोय ते. मला तसं म्हणायचं नव्हतं रमा. एक जस्ट ते तिघं मिळून माझे खेचत होते, गंमत करत होते, म्हणून मग मी एक म्हटलं एक स्पिन आपण पण टाकावा आणि म्हणून मी एक तो स्पिन टाकला. रमा म्हणते स्पिन? हां मस्करी सुचते. हां तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा ना, पण तुमच्यामध्ये तुम्ही मला कशाला घेता? माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यात. हां उगाचच्या उगाच तुमच्या जे मनात होतं ना ते बोलण्याची तुम्हाला संधी मिळत नव्हती ना, म्हणून तुम्ही फक्त संधी साधलीत, बाकी काहीही नाही. समजलं? तुम्हाला काय वाटतं मला कळत नाही आहे का? अक्षय रमाला म्हणतो ए बाई ये इकडनं ये, इथे बस. आणि मग तो आता रमाला स्वतःच्या बाजूला बसवतो आणि म्हणतो अगं बघ तरी माझ्याकडे. रमा अक्षयकडे बघत नसते. अक्षय रमाला आरसा दाखवतो आणि म्हणतो बघ एकदा तो सुंदर चेहरा बघ. रमा अगं तू किती सुंदर दिसतेस. बघ ह्या बाईचं लग्न. त्यावर पुन्हा बाई म्हटल्यावर रमा अक्षयकडे बघते. अक्षय म्हणतो ह्या तरुणीचं लग्न झालं आहे का? हिच्या लग्नाला 10 वर्ष झाली असतील असं वाटतंय का? बघ तुझ्या चेहऱ्याकडे बघून आरशात बघ. रमा अगं मी खरं सांगतोय. मी जे काही बोललो ना ते सगळं काही मुद्दाम नव्हतं गं. ते सगळं गमतीचा भाग होतं. मी गमतीत चुकून बोलून गेलो, त्यासाठी सॉरी. हां बघ तू अजूनही किती छान दिसतेस. बघ तू अजूनही किती तरुण दिसतेस. त्यावेळी मग रमा म्हणते जाऊ देत ना, मला तुमचं काही एक ऐकायचं नाही आहे. अक्षय म्हणतो ठीक आहे रमा ठीक आहे. जर तसं असेल ना तर मग मी आता उठाबशा काढतो. हाच एक बेस्ट पर्याय आहे. रमा आता अक्षयकडे बघते. अक्षय उठाबशा काढू लागतो. रमा म्हणते नका काढू उठाबशा, काही गरज नाही आहे उठाबशा वगैरे काढण्याची काहीही. म्हणजे तुम्ही उठाबशा काढल्या तरी त्रास तर मलाही होणार, शिक्षा तर मलाही मिळणार ना. काही गरज नाही आहे नको ती शिक्षा घ्यायची. त्यावर मग अक्षय म्हणतो रमा मला ना तुझी हीच सवय आवडते. नाही म्हणजे समोरचा माणूस कितीही चुकला असला ना तरी तू त्याला शिक्षा कधीच देत नाही. तू कायम त्याला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतेस. रमा म्हणते हो का झालं? त्यावर अक्षय म्हणतो हो. रमा अगं जाऊ देत ना, खरंच सॉरी. मी काही जाणून बुजून तुला म्हातारी वगैरे इंटेन्शनली बोलत नव्हतो. रमा म्हणते सोडा ना आता, मला नाही ऐकायचं काही. अक्षय म्हणतो बरं मग जाऊ दे, मी पुन्हा उठाबशा काढतो आपल्या. माझ्याकडे तो एकच पर्याय आहे ना. आणि मग आता अक्षय पुन्हा उठाबशा काढू लागतो. रमा म्हणते मी म्हटलं ना या सगळ्याची गरज नाही आहे म्हणून, कशाला करताय तुम्ही या सर्व गोष्टी? त्यावर मग अक्षय म्हणतो रमा जाऊ देत ना, सॉरी ना. ए रमा अगं ऐक ना, सॉरी माझं चुकलं. तर दुसऱ्या बाजूला आता सकाळी रेवा ही म्हणत असते की ही माझी सगळी खरी स्टोरी आहे. आता तरी विशू तुला कळलं का मी का तुला मघाशी अक्षय रमाला काही बोलून दिलं नाही ते? माझ्यामुळे आतापर्यंत त्या अक्षयला आणि रमाला ऑलरेडी खूप त्रास झाला आहे. मी त्यांच्या आयुष्यात खूप काही वाईट केलं आहे. त्यामुळे मला ना आत्ता पुन्हा त्यांना काहीही म्हणजे त्रास द्यायचा नाही आहे. त्यावेळी मग तामणकर तिथे येतो. तामणकर आता तिला म्हणत असतो डार्लिंग अगं इट्स ओके. हे बघ जे झालं ते झालं. मी म्हटलं होतं ना आधीच तुला, मला तुझ्या भूतकाळाने काहीही फरक पडत नाही. आणि तसंच मला आत्ता काहीच फरक पडत नाही की तू कशी होतीस काय. मला फक्त तू आत्ता कशी आहेस ना यानेच फरक पडतो. आणि आत्ता तू खूप चांगली आहेस. त्याबरोबर ती म्हणते विशू तरी पण मी तुला सगळं सत्य सांगितल्यानंतर जर तुला इच्छा नसेल माझ्याबरोबर राहण्याची तर मी तुला फोर्स नाही करणार. विश्वनाथ म्हणतो डार्लिंग अगं तू विसरतेस का, मी आज हे शिखरापर्यंत पोहोचू शकलो तोसुद्धा तुझ्यामुळेच ना. तूच तर मला मोटिवेट केलंस, तुझ्यामुळेच तर आज मी इथे आहे. मग तू विसरतेस का डार्लिंग? हे बघ मला काहीही फरक पडत नाही. आणि जर तू सांगितलंस ना तर हा विश्वनाथ तांबेडकर हा शत्रूच्या दुःखातसुद्धा अश्रू गाळायला तयार आहे, फक्त तुझ्यासाठी. तू जे सांगशील ते सगळं करायला मी तयार आहे. त्यावरती म्हणत असते आपण जेव्हा त्या प्रॉपर्टीवर ताबा सांगितला तेव्हा ती प्रॉपर्टी अण्णासाहेबांची आहे हे आपल्याला माहीत होतं, पण अण्णासाहेबांचं कनेक्शन अक्षय रमाबरोबर आहे हे आपल्याला खरंच माहीत नव्हतं. आपला अक्षय आणि रमाबरोबर काहीही संबंध नव्हता, पण मग तरीही हे सगळं घडलं. खरंच
त्याबरोबर मग विश्वनाथ तांबटकर म्हणू लागतो की हे बघ, तू त्या सर्वाचा विचार करू नकोस, तू जे बोलतेस ते बरोबरच आहे. त्यावर मग ती म्हणत असते, पण मग आता हे सगळं. त्यावर मग विश्वनाथ म्हणतो, हे बघ डार्लिंग, तू सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज नाही आहे, मी आहे ना. त्यावर ती म्हणते, विशू, अरे पण त्यांना वाटतं आहे की आपण हे सगळं जाणून बुजून किंवा मुद्दामून प्लॅन करून केलं. पण खरंच सांगते, माझं इंटेन्शन वाईट नव्हतं, चुकीचं नव्हतं रे. त्याबरोबर तो म्हणतो, माहिती आहे मला डार्लिंग. तर दुसऱ्या बाजूला आता सकाळ सकाळ अक्षय उठलेला असतो. आता सकाळी अक्षय उठतो, आंघोळ करून आता तो केस पुसत असतो. आता इतक्या त्या ठिकाणी रमा येते. आता रमा तिकडे येते आणि रमा येताना अक्षयसाठी छान कॉफी घेऊन आलेली असते. मग रमा अक्षयला म्हणते, अहो कॉफी. त्याबरोबर अक्षय कॉफी घेतो. रमा अक्षयला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत म्हणते, गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष आपल्याला आनंदाचं, सुखसमाधानाचं, समृद्धीचं जावं. त्यावर अक्षय म्हणतो, बघ बघ, आता तू बोललेले शब्द खरे होणार. आता आपण सगळे मुकादम एकत्र आलो ना, आता आपल्याला कोणीही हरवू शकणार नाही. आता आपलं सगळं छानच होणार रमा. त्याबरोबर मग आता हे ऐकून रमाला बरं वाटतं. त्यानंतर मग अक्षय म्हणतो, बाय द वे, तुला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. रमा म्हणत असते, बरं चालू दे तुमचं, मी येते. त्याबरोबर मग आता अक्षय म्हणतो, अगं ऐक ना, एक मिनटं. त्यावर रमा म्हणते, काय? त्यावर मग अक्षय म्हणतो की मला मदत कर ना जरा आवरायला. त्यावर रमा म्हणते, काय आवरायचं आहे आता तुमचं, काय मदत हवी आहे? त्यावर अक्षय म्हणतो, बघ म्हणजे जरा म्हणजे कळतं आहे ना, केस वगैरे पुसून दे असे काय. आणि मग आता अक्षय हा रमाच्या जवळ येत असतो. आता रमा ही अक्षयला म्हणत असते, हो का? त्यावर अक्षय म्हणतो, हो खरंच, देशील का ग रमा माझे केस पुसून? आता इतक्यात रमाचा फोन वाजतो. रमा लगेचच अक्षयपासून लांब जाते आणि फोन घेते. आता म्हणजे असं काहीतरी समोरून सांगितलं जातं की रमाच्या पायाखालची जमीनच सरकते. रमाला काय बोलावं काय नाही काही सुचत नसतं. ती पूर्णपणे धक्क्यात गेलेली असते. आता रमाच्या तोंडातून शब्द फुटत नाही आहेत ही गोष्ट अक्षय बघतो. रमा फोन कट करते. अक्षय रमाला म्हणतो, ए रमा, ए काय झालं? रमा, अगं रमा बोल ना काहीतरी, काय झालं आहे? त्यावेळी मग रमा अक्षयला सांगते, आपल्या शाळेच्या ऑफिसला आग लागली आहे. आता हे ऐकून मात्र अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. त्यावर रमा सांगते, सगळ्या गोष्टी जळून गेल्यात असं म्हणणं आहे सगळ्यांचं. मला कळत नाही आहे की आपण आता काय करायचं. शाळेच्या ऑफिसला आग कशी काय लागली? हे सगळं कसं घडलं असेल हो? आता अक्षय हे जेव्हा ऐकतो तेव्हा म्हणजे काय करावं हे 2-3 मिनिटांकरता त्यालासुद्धा सुचत नसतं. अक्षय आता विचार करतो की हे सगळं कसं झालं असेल आणि का. मग आता अक्षय हा म्हणत असतो, हे सगळं नक्कीच त्यांचंच काम असणार, त्या तामणकराचं, मला माहिती आहे. त्याबरोबर मग अक्षय रमाला म्हणतो, रमा शांत हो, काळजी करू नकोस, मी आहे ना, तू शांत राहा. तर दुसऱ्या बाजूला आता गुढीपाडवा असतो. गुढीपाडव्याची तयारी आता मयुरी आणि आय्याजी करत असतात. तर आता आनंददादा हा मुलांना गुढीपाडव्याची गोष्ट सांगत असतो. गुढीपाडवा का साजरा करतो आपण, गुढीपाडव्याला नेमकं काय वैशिष्ट्य आहे, हे सगळंच आता आनंददादा हा त्या तिघांना सांगत असतो. मग आता ते तिघंसुद्धा शांत बसून ते सगळं ऐकून घेतात. मग अभयदादा म्हणतो, अरे तुम्ही असे का बसलाय? गुढीपाडवा आहे आज, तुमच्या अंगात गुढीपाडव्याचा संचार वगैरे येत नाही आहे का? तुम्हाला असं गुढी वगैरे उभारायची असं काही वाटत नाही का? दादा, अरे आपण लहान होतो तेव्हाचे ते काही दिवस होते रे वेगळेच. ते रेशमी गुढीसाठी आणलेली साडी, त्या साखऱ्या, तो कडुलिंबाचा पाला, गजरे, सजावटीचं साहित्य, वा 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 काय असायचं. आणि आज बघा, आज या लोकांना काहीच एक्साइटमेंटच नाही आहे. नाहीतर काय, यांच्या अंगात बघ संचार येतो आहे का काही. त्याबरोबर मग आता मयुरी म्हणते, हो ना, आणि कडुलिंब आणि साखऱ्यांचा तो गोड प्रसाद खाल्ल्याशिवाय गुढीपाडवा साजरा झाला असं वाटायचंच नाही. त्याबरोबर आरोही म्हणते, कोण खातं ते कडू? त्याबरोबर मग आनंददादा म्हणतो, सगळे खातात, सगळे खातात आजीबाई. त्याबरोबर मग लगेच आता मयुरीसुद्धा म्हणते की हो, सगळे खातात, खावं लागतं. तर आता आरोही अर्थ म्हणतात की सणासुदीला कडू कोण खातं? त्यावेळी मग आय्यजी म्हणत असतात, खातात, सणासुदीला कडू खातात. त्याबरोबर मग आता आनंददादासुद्धा म्हणतो, ऐकलं का, खावं लागतो तो पाळा. त्याबरोबर मग आय्यजी म्हणतात, आणि सगळ्यांनी प्रसाद म्हणून तो पाला खायचा आहे, कुणीही नाकं मोडायची नाही आहेत, समजलं का?
त्याबरोबर लगेचच आर्था म्हणते औषधासारखं लागतं ते. त्यावर मग आजी म्हणतात अगं मग औषध म्हणूनच खा, काही हरकत नाही आहे, समजलं का. त्याबरोबर आता त्या ठिकाणी अक्षय आणि रमा धावत येतात. आता आजी आणि घरातले सगळेच विचारतात अरे अक्षय, रमा, काय रे, काय झालं, तुम्ही दोघं एवढे धावत पळत का आलात, काय झालं. त्यावेळी मग रमा आता सांगते की आपल्या शाळेला आग लागली. आता हे ऐकून मग मात्र सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. सगळेच म्हणतात काय. त्याबरोबर मग आनंददादा विचारतो की हे कसं झालं, शाळेला आग कशी काय लागू शकते, शाळेचं ऑफिस जळालं आहे भाऊजी, असं रमा सांगते. त्यावर मग आनंद म्हणतो अरे पण कसं. त्यावर मग अभयाला सुद्धा हा प्रश्न पडतो. मग अक्षय म्हणतो अरे ते तर काहीच कळत नाही आहे, आणखीन काही माहीत नाही आहे आम्हालाही. आता फोन आला होता शाळेतून तर कळलं आहे की खूप नुकसान झालं आहे, ऑफिस जळाल्यामुळे खूप गोष्टी जाळल्या गेल्या आहेत, तर बघायला जावं लागेल. त्यावर मयुरी म्हणते हे कसं काय घडू शकतं. मग आता आनंद म्हणतो चल आपण बघूया जाऊन. मग अक्षय, रमा आणि आनंद तिघंजणं तिकडनं जातात. आता आरोही रडत असते, आजी तिला शांत करत असतात. तर आता इकडे मयुरी म्हणत असते सणासुदीला हे सगळं काय घडून बसलं. त्यावर आजीसुद्धा विचार करतात बरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी हे सगळं का घडलं असेल. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे रेवा ही झोपलेली असते. आता जेव्हा तिच्या चेहऱ्यावरती सूर्यप्रकाश पडू लागतो तेव्हा रेवाला जाग येते. रेवा आता विश्वनाथवर हात टाकण्यासाठी हात लांब करते तर तिच्यासोबत विश्वनाथ नसतो. मग आता ती विचार करते की विश्व गेला कुठे. मग ती विश्वनाथला शोधत शोधत उठते आणि आता ती खाली येते. आता ती हाका मारते विशू, विशू, विशू कुठे आहेस तू, विशू, विशू तुला माझा आवाज येतोय का विशू. पण आता विश्वनाथ काही तिला आवाज देत नसतो. त्याबरोबर मग आता तिच्या लक्षात येतं की विशू घरात नाही आहे. मग तिला प्रश्न पडतो की विशू गेला तरी कुठे, विशू, विशू, विशू. इतक्यात आता विश्वनाथ तिकडे येतो आणि तो रेवाला म्हणतो गुड मॉर्निंग डार्लिंग. त्याबरोबर रेवा म्हणते विशू अरे कुठे गेला होतास तू सकाळ सकाळ. त्यावर मग विश्वनाथ म्हणतो ते महत्त्वाचं एक काम होतं, तिकडेच गेलो होतो मी. त्यावर मग रेवा म्हणते पाचगणीमध्ये तुझं काय काम. त्याबरोबर तो म्हणतो स्वीटहार्ट, काम नसेल तर माणसाने घराबाहेर पडू नये असं कोणी सांगितलं आहे का. आणि म्हणजे बायको एवढी छान थंडगार झोपली होती एवढ्या दिवसांनी शांतपणे, तर मग तिला उगाच उठवण्यापेक्षा डिस्टर्ब करण्यापेक्षा छान झोपू द्यावा असा विचार केला. मग काय, मग सकाळ सकाळ ह्या पाचगणीच्या थंडीत निघालो बाहेर फिरायला. मग काय मस्त जरा फेरफटका मारला, फिरून वगैरे आलो आणि येताना तुमच्यासाठी हे मस्त फ्रेश ताजे ताजे गुलाब घेऊन आलो. असं म्हणत तामणकर आता मागे हातात त्याने जे गुलाब लपवलेले असतात ते गुलाब तो रेवाला देतो. आता ते गुलाब बघून रेवाला खरं तर खूपच आनंद होतो. रेवा म्हणते अरे वा विशू, खरंच हे खूप छान आहे, मला खूप आवडले ते गुलाब. विशू म्हणत असतो आवडले ना तुला, झालं तर मग. त्याबरोबर ती म्हणते तू ह्याच्यासाठी गेला होतास. विश्वनाथ म्हणतो हो मग. त्यावर मग रेवा म्हणते बरं विशू, खरंच मी जे काही बोलले त्यानंतर तू मला सोडून. त्यावर विशू म्हणतो कधीच नाही जाऊ शकत मी, कळलं. त्यानंतर मग रेवा आता विश्वनाथला म्हणते नवीन आयुष्य सुरू करण्याआधी जुने जे हिशोब चुकते करायचे आहेत ते करून येऊया. विश्वनाथ म्हणतो म्हणजे नेमकं जायचं कुठे. त्यावर ती म्हणते चल ना. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आता अक्षय रमाला म्हणत असतो रमा आज तुझ्या शाळेचं ऑफिस जाळलं आहे, त्यामुळे आपल्याला आत्ताच्या आत्ताच काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे, आपण गप्प राहून चालणार नाही आहे, कळतं आहे का तुला. त्यावर मग रमा काही बोलत नाही. आणि मग नंतर विश्वनाथ तामणकराच्या घरी पोलीस जातात. पोलीस विचारतात तुम्ही विश्वनाथ तामणकर आहात का. त्यावर विशू होकार देतो. पोलीस म्हणतात तुमच्यावरती एक गंभीर गुन्हा दाखल केला आहे, त्यामुळे तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. आता हे ऐकून विश्वनाथ आणि रेवाला दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो आणि हा एपिसोड इथेच संपतो.